कोकणातल्या त्या कौलारू घराच्या ओसरीवर सायंकाळची वेळ. पाऊस थांबला होता आणि झाडांवरून पाण्याचे थेंब टपकत होते. आजोबांनी पोथीचा 5वा अध्याय उघडला होता. नातू आज खूप उत्सुक होता, कारण त्याला जाणून घ्यायचं होतं की ज्या दत्तगुरूंचा जन्म अनुसूया मातेच्या घरी झाला, त्यांनी पुढे मानवी रूप घेऊन पृथ्वीवर अवतार कसा घेतला. आजोबा, काल तुम्ही दत्त जन्माची गोष्ट सांगितली, पण मग ते पृथ्वीवर आपल्यासारखे माणूस म्हणून कधी आले? अरे बाळा, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा देव वेगवेगळे अवतार घेतात. दत्तगुरूंचा कलियुगातला पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. ही कथा आहे पूर्व दिशेला असलेल्या पिठापूर गावची. तिथे आपळ राजा नावाचे एक ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुमता राहत होते. एकदा अमावस्येच्या दिवशी आपळ राजांच्या घरी श्राद्ध होतं. ब्राह्मण जेवायला यायच्या आधीच साक्षात दत्तप्रभू भिक्षुकाच्या वेशात दारात आले. सुमता मातेने ब्राह्मणांची वाट न पाहता देवाला साक्षात विष्णू मानून पहिली भिक्षा त्यांच्या झोळीत घातली. देव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपलं त्रिमूर्ती रूप प्रकट केलं. ते म्हणाले, माते, माग तुला काय हवंय? सुमता मातेच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, देवा, मला अनेक पुत्र झाले, पण ते जन्मताच वारले. जे जिवंत आहे ते आंधळे आणि पांगळे आहेत. मला तुमच्यासारखा ज्ञानवंत मुलगा हवाय. दत्तप्रभूंनी त्या मातेला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, माते, मी स्वतःच तुझ्या पोटी जन्म घेईन, पण लक्षात ठेव, मी फार काळ तुझ्या जवळ राहणार नाही. मी जगाच्या कल्याणासाठी संन्यास घेईन. 9 महिन्यांनंतर शुभदिनी श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. त्यांच्या मौजी बंधनावेळी म्हणजेच मुंज करतेवेळी एक मोठा चमत्कार झाला. मुंज होताच 7 वर्षांच्या श्रीपादांनी 4 वेद आणि शास्त्र तोंडपाठ बोलायला सुरुवात केली. त्या क्षणी अख्खं पिठापूर थक्क झालं. श्रीपाद जेव्हा 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या आईबाबांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला. पण श्रीपाद म्हणाले, माझं लग्न तर वैराग्य नावाच्या स्त्रीशी झालेलं आहे. मला आता लोकांच्या कल्याणासाठी उत्तर दिशेला जायचं आहे. आपला एकुलता एक तेजस्वी मुलगा सोडून जाणार? हे ऐकून सुमता माता मूर्छा येऊन पडली. ती रडत म्हणाली, बाळा, तू गेलास तरी हा आंधळ्या आणि पांगळ्या भावांना कोण सांभाळेल? आम्हाला म्हातारपणी आधार कोण देईल? श्रीपादांनी मातेचे अश्रू पुसले आणि आपल्या दोन्ही भावांकडे अमृत दृष्टीने पाहिले. काय आश्चर्य! तोच तो क्षण, जो अंध होता त्याला दृष्टी आली आणि जो पांगळा होता त्याला पाय आले. इतकंच नाही तर ते दोघेही क्षणात विद्वान पंडित बनले. श्रीपादांनी आईला आशीर्वाद दिला, आई, तुझे हे पुत्र आता तुझे रक्षण करतील. त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. आता मला निरोप दे. बघितलंच नातवा, श्रीपाद श्रीवल्लभांनी घर सोडण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचं दुःख कायमचं दूर केलं. तिथून ते काशीला गेले, मग बद्रीनाथला गेले आणि शेवटी भक्तांना दीक्षा देण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वर येथे पोहोचले. जो आपल्या आईवडिलांची सेवा करतो, देव त्याच्या घरी सदैव वास करतो, हेच या कथेतून आपल्याला समजतं. आजोबा, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हेच नृसिंह सरस्वती स्वामी आहेत का? हो बाळा, श्रीपाद श्रीवल्लभ हेच पुढच्या जन्मात नृसिंह सरस्वती म्हणून आले. पण त्यांची गोकर्णात लीला अजून मोठी आहे, ती मी तुला उद्या सांगीन. श्रीपाद श्रीवल्लभांनी पिठापूरचा उद्धार केला आणि आता ते गोकर्ण क्षेत्राकडे निघाले आहेत. तिथे त्यांचा कोणता भक्त त्यांची वाट पाहत आहे आणि गोकर्ण क्षेत्राचा महिमा काय आहे, हे रहस्य उलगडणार आहे उद्याच्या भागात. ही मातृभक्तीची आणि चमत्काराची कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 10, आजोबा, नातू आणि श्री गुरुचरित्र. आजोबांच्या गोष्टी ह्या आपल्या लहान मुलांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कलियुगी हाची आधार श्री गुरुदेव दत्त.